छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बावा विरोधात ठाणे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त करत जोरदार आंदोलन छेडले. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात मंचावर उपस्थित असूनही कोणताही विरोध न दर्शवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही काँग्रेसने थेट निशाणा साधत त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालय ठाणे येथे संतप्त निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी कडक इशारा दिला की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर सारख्या भोंदूला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. काँग्रेसच्या वतीने बागेश्वर बाबा विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तसेच त्याच्या महाराष्ट्र प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची जोरदार मागणी करण्यात आली. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभं करेल असा इशाराही देण्यात आला. आंदोलनादरम्यान भोंदी बाबा बागेश्वर हाय हाय, भाजप सरकार होश में आओ, शिवरायांचा अपमान चालणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, महिला अध्यक्ष स्मिता वैती, वैशाली भोसले, मीनाक्षी थोरात, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, एससी विभागाचे अध्यक्ष उमेश कांबळे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, दयानंद एंगडे, स्वप्नील कोळी, निलेश शेंडकर तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जरी असली तरी त्यांची ही जी आहे त्यांचे कृत्य आहे ते अक्षम्य आहे, माफी देऊ शकणार नाही. कारण महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, जगाचा आराध्य दैवत असले छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजपचे नेते नितीन गडकरी आणि व्यासपीठावर असताना जर ते कोणताही अभ्यास न करता, इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता जर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द काढत असतील तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि देशाच्या अस्मितेची कुठेतरी पायमल्ली आहे. म्हणून असे जे बाबा, जे स्वयंघोषित बाबा आहेत, ज्यांना बाबा उद्या मी पण बाबा होईल, हे बाबा 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 बाबांच्या मागे लागून हे भाजप सरकार पागल झालेलं आहे. पहिला रामदेव बाबा आला, नंतर आसाराम बापू आला, नंतर मग श्री श्री रविशंकर आला, आता खोरात बाबा आला आणि आता हा काय बागेश्वर बाबा. या बाबा आणि बायका स्मृती इराणी आणि कंगना रनौत, इकडे काय चित्रा वाघ आणि आणखीन कोण कोण, या सगळ्या बायकांच्या आणि ती गोरे, या बाबा लोकांच्या मागे लागायला आणि आता मुंबईच्या महापौर या बाबा लोकांच्या आणि बायकांच्या मागे लागून हे भाजपवाले पागल झालेत, हे RSS वाले. आणि सर्वात महत्वाचं वाईट असं वाटतं की नितीन गडकरींसारखा माणूस, गडकरी साहेबांकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती. वास्तविक त्यांनी तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे होतं. आणि त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी जो हा एल्गार पुकारलेला आहे की जागोजागी त्याचा धिक्कार करा, तर या धिक्कारातून आमची मागणी आहे, हा बागेश्वर बाबा महाराष्ट्रात कुठे पाय ठेवता कामा नये. ठाण्यात तर बिलकुल ठेवू शकणार नाही, ठाण्यात ठेवला तर त्याच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचं गडकरी साहेबांना आणि भाजपला मला हा प्रश्न विचारायचा आहे की बाबांनी जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य करतात तर मग त्यावेळेस भाजप गप्प का? खरात बाबावर गप्प, रामदेव बाबावर गप्प, नंतर इतर काही महिलांवरती अत्याचार आहे, बेरोजगारी आहे, सोन्याचा वाढलेला भाव आहे, डिझेल पेट्रोलचा भाव आहे, आज देशामध्ये गॅस टंचाई आहे, देशामध्ये बेरोजगारी आहे, भ्रष्टाचार आहे, महिलांवरचा अत्याचार आहे, लहान मुलांवरचा अत्याचार आहे, आरोग्यविषयक धोरण खोळंबलेलं आहे, शैक्षणिक धोरण खोळंबलेलं आहे, देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाकिस्तान जाऊन त्या ठिकाणी ट्रम्प बरोबर मध्यस्थी करतो, भारत मात्र चिडून आहे. एस्टीम फाईल आहे ज्याच्यामध्ये मोदींचं नाव आलेलं आहे, केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांचं नाव आलेलं आहे, लैंगिक अत्याचार एस्टीम फाईल मधल्या लहान मुलांवरती झालेला आहे. अशा गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी किंवा अशा गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याऐवजी तुम्ही बाबा लोकांना जनतेच्या माथ्यावर मारताय. हा बाबा लोकांचा जमाना नव्हे, हा बेबी लोकांचा जमाना आहे, लहान मुलांचा जमाना आहे, लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडेच बघून आपली लहान मुलं आणि आपल्या देशाचं भवितव्य घडतंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जो कल्चर होता, जी संस्कृती होती, जी शिकवण होती, ती लहान मुलांना शिकवण्याऐवजी जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, इतर आपले जे नेते असतील, इतर आपले जे ऐतिहासिक लीडर असतील,
स्वातंत्र्य सेनानी असतील, पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, शहीद भगतसिंग असतील, यांची शिकवण देण्याऐवजी जर बाबा लोकांच्या मागे लागून हे भाजप सरकार पागल झालेलं आहे. खरातमध्ये चाकणकर ताईला वाचवायचा प्रयत्न चालू आहे, सुनील तटकरेला वाचवायचा प्रयत्न चालू आहे. या खरात प्रकरणाने संपूर्ण देशाची पायमल्ली आणि महाराष्ट्राचं हे मलिन केलेलं आहे. शिंदे सरकारचे कितीतरी मंत्री याच्यामध्ये गुंतलेले आहेत. स्वतः शिंदे सरकारचे फोन या खरात बाबाला गेले आणि यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी मग कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा आणतात, धनगर समाजाचा मुद्दा आणतात, मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा आणतात, ब्राह्मणवाद उपाळून आणतात आणि आता बाबा म्हणजे कुणीकडून देशाचं लक्ष या सर्व जटिल प्रश्नांपासून विचलित करून निवडणूक आयोगाला हाताशी धरून, न्यायालयाला हाताशी धरून, पोलीस यंत्रणेला हाताशी धरून हे प्रयत्न करतायत. पोलीस यंत्रणेवरती दबाव टाकतात, न्यायालयावरती दबाव टाकतात. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेत आज 28 एप्रिल रोजी सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून विविध सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सकाळी महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात उपस्थित राहून एकत्रितपणे शपथ घेतली. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जीजी गोदेपुरे, मधुकर बोडके यांच्यासह सहाय्यक आयुक्त व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा करावा व नागरिकांमध्ये उक्त अधिनियमाबाबत, राज्यसेवा हक्क आयोगाबाबत तसेच आपले सरकार पोर्टल मार्फत ऑनलाईन उपलब्ध सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत शासनाने सर्व शासकीय कार्यालयांना सूचना दिलेल्या आहेत. आज ठाणे महापालिकेत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमन 2015 अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादित प्रामाणिकतेने, निष्ठेने व तत्परतेने पार पाडण्याची शपथ घेतली. तसेच प्राधिकरणात येणाऱ्या नागरिकांना उक्त कायद्याने प्रदान केलेल्या सेवेच्या हक्काचा आदर ठेवून व सेवाभाव ठेवून त्यांच्या हितार्थ व कल्याणार्थ काम करण्याची शपथ घेतली. ठाणे महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती एका क्लिकवर नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी QR कोड तयार करण्यात आला असल्याचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी यावेळी नमूद केले. QR कोडचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर महापालिकेच्या सर्व सेवांची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच सेवा हक्क दिनाबाबत जनजागृती करणारे पथनाट्य देखील यावेळी सादर करण्यात आले. बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप या दोघांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणीवपूर्वक अपशब्द काढून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर BNS
356, 299, 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी लेखी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे. धीरेंद्र शास्त्री याने छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, छत्रपती शिवाजी यांना आपण आता थकलोय असे वाटू लागले, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले व त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामी यांच्या समोर ठेवला आणि म्हणाले, मी आता थकलोय, मला यापुढे लढाई करायची नाही, असे विधान केले आहे. तर स्वामी आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रीचे समर्थन करताना आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले आहे. त्यांनी असा दावा केला की युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजींचं झालं. शिवाजींनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही, तर फक्त छापामार युद्ध लढले. पेशव्यांना उपेक्षित ठेवलं गेलं कारण ते ब्राह्मण होते. बागेश्वर बाबा यांनी माफी मागायची गरज नव्हती, असे ते म्हणाले. या दोघांनी केलेली विधाने ही महापुरुषांचा अवमान करणारी आहेत. या दोघांकडे जाणीवपूर्वक दोन धर्मजाती समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने अशी विधाने केली आहेत, असा उल्लेख मनोज प्रधान यांनी आपल्या लेखी फिर्यादीमध्ये केला आहे. आज मी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करा ही फिर्याद घेऊन आलेलो. म्हणजे कालपर्यंत आपल्याला माहिती होतं की बागेश्वर धामचे बाबा धर्मेंद्र शास्त्री हे शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलले आणि ते अतिशय आक्षेपार्ह होतं आणि त्याला दुजुरा देताना आणखीन वाईट एक आणखीन बाबा बोललेत. आनंद स्वरूप असं त्या बाबांचं नाव आहे. तर या आनंद स्वरूप आणि बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. या आनंद स्वरूपबद्दल आपल्याला माहिती द्यायची तर बलिया आणि देवरियाच्या मध्ये सलेमपूर नावाची एक जागा आहे. इथला तो बाबा आहे आणि तो स्वतःच्या साईटवर म्हणतो की मी भाजपचं कार्य करतो आणि भाजपच्या नेतृत्वाला कळलं पाहिजे की मी चांगलं काम करत आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रश्न मी भाजपच्या नेत्यांना विचारतो की आमच्या महाराजांचा असा अवमान करून त्यांना ब्राउनी पॉईंट्स मिळत आहेत का? की महाराजांवर जर बोललं तर भाजपमध्ये मोठं स्थान मिळत आहे काय? हा प्रश्न माझ्या मनात आहे. जे अक्कल त्यांनी स्वतःची दाखवली आहे हे बोलून की महाराज कुठल्याही लढाईतच गेले नाही आणि पेशवे लढाई लढले आणि महाराजांनी त्याचं श्रेय घेतलं, हे निंदनकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला नाही तर 48 तासानंतर आम्ही रस्त्यावर उतरून नक्कीच आंदोलन करू. मग आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल. जातीय तेढ निर्माण करण्याचा भाग आहे, पण भाजपला हे का कळत नाही मला कळत नाही. आज ते इथे त्यांचं गव्हर्नमेंट आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजी याचा भाग नसतील, पण त्यांनी काय ना काहीतरी कृतीमध्ये आम्हाला दाखवलं पाहिजे आणि यांच्यावर किमान काही नाही तर केस दाखल केलं पाहिजे या दोघांवर, अशी आमची मुबलक अपेक्षा आहे. सर, ते व्यासपीठावर स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते, मोहन भागवत होते, मग त्यावेळी आक्षेप का नाही घेतला? कारण इतकं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. पण मी एक सांगू का, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. ऑपोजिशन म्हणून आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो तर आंदोलन करू शकतो आणि येऊन अशा प्रकारची केस टाकू शकतो. अशा कुठल्या कलमाखाली ह्या केस बसतात ते पण आम्ही लिहिलेलं आहे. त्यामुळे आता याचा विचार व्हावा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कारण काय एक अक्कल बाकीच्यांना पण घडेल की महाराजांवर बोललं तर महाराष्ट्र चूप बसणार नाही आणि महाराजांवर बोललं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणारच. हा संदेश या नौपाडा पोलीस स्टेशन मधनं दिला तर मी नौपाडा पोलिसांचे आभारी असेल.